नमस्कार. आपण आलेलो आहोत राम मंदिरामध्ये. इथे बनत आहे भंडारा. त्यासाठी शेगडीची पूजा केलेली आहे आणि इथे टाकलेली आहे तूर डाळ. तर यात काय काय टाकलं आहे विचारूया. याच्यात खूप सारं पाणी टाकलेलं आहे आणि यात हळद टाकली आहे आणि तूर डाळ टाकल्या जात आहे आणि 25 किलो डाळी आहेत ह्या. त्याच्यातली 15 किलो तूर डाळ आहे आणि 10 किलो मूग डाळ आहे. हे सगळं इथे वाफत ठेवलेलं आहे. आता इकडे डाळी टाकल्या जात आहे आणि दुसऱ्या साईडला पाणी उकळत ठेवलेलं आहे भातासाठी. तर ह्या डाळींमध्ये अजून कुठले मसाले पडणार आहेत ते पण आपण बघणार आहोत. ह्या दाल तडक्याची टेस्ट खूप सुंदर आहे, खूप अप्रतिम आहे. तुम्ही या पद्धतीने जरूर करून बघा. इकडच्या बाजूला तांदूळाचे कट्टे ठेवलेले आहेत, मीठ ठेवलेलं आहे आणि ह्या साईडला मसाले ठेवलेले आहेत. ही डाळ आता शिजवली जात आहे. खाली चुलीसारखं केलं आहे, खूप साऱ्या विटा मांडून मग तिथे शिजवलं जात आहे गॅसची कमतरता असल्यामुळे. तर इथे खडे मसाले ठेवले आहेत. इथे कांदे आणि टोमॅटो बारीक कापले जात आहे. कढीपत्ता मागे ठेवला आहे, कोथिंबीर ठेवलेली आहे आणि खूप टोमॅटो आणि खूप कांदे आहेत. खूप फटफट काम चाललेलं आहे. पटापट कापतायत ते, अगदी भराभर कापले जात आहेत. त्यांचा एक कांदा लगेच होतो, यांचा एक टोमॅटो लगेच होतो. कांदा बारीक कापलेला आहे, टोमॅटो लांब लांब कापलेले आहेत आणि इथं डाळ शिजली की नाही चेक करतायत, हलवत राहत आहेत डाळीला आणि छानपैकी त्यात ही हळद मुरणार आहे मस्त. आणि इथे पाणी ठेवलेलं आहे भातासाठी. खूप खळखळ उकळायला लागली आहे डाळ. रंग खूप सुंदर आला आहे बघा. इतकं मोठं पातेलं आहे. 25 किलो डाळ म्हणजे खूपच आहे. डाळ शिजलेलं आहे, त्यासाठी मसाला तयार केला जात आहे तडक्यासाठी. ही आहे कसुरी मेथी. हळद थोडी टाकली आहे कारण ऑलरेडी डाळीमध्ये हळद आहे. आता हिंग टाकला जात आहे भरपूर. आता इथे टाकत आहेत ते बिर्याणी मसाला. हा बिर्याणी मसाला आहे, तर तो फोडला जात आहे आणि ते फुल पॅकेट आता टाकलं जात आहे यात. हे तडका दालसाठी तयारी केली जात आहे, त्याचा तडका बनत आहे इथे. आता कांदा लसूण मसाला टाकत आहेत, त्याचं पॅकेट फोडलं गेलेलं आहे आणि ते पण फुल पॅकेट ते टाकत आहेत. कांदा लसूण मसाला अंबारीचा आहे हा. खूप छान होते ही डाळ. तर हा तडका खूपच सुंदर आहे म्हणून मी दाखवला आहे तुम्हाला. तर आता हा आहे किचन किंग मसाला जे ते फोडता आहेत. तर हा पण पूर्ण एक पॅकेट जाणार आहे. 25 किलो डाळ आहे, मग एक पॅकेट तर लागेलच. तर हा पूर्ण किचन किंग पण गेलेला आहे. थोडंसं ठेवलं आहे त्यांनी बाकी. आता आहे अंबारीची लाल मिरची पावडर त्यांनी घेतलेली आहे, तिचं पॅकेट जातं आहे. आपल्याला सगळं दिसतं आहे, सगळ्यांवर नावं लिहिलेली आहेत आणि हे जे पॅकेट्स आहे ते खालीच टाकत आहेत, त्याच्यामुळे मलाही दिसतं आहे. आणि आता घेतलं आहे त्यांनी धणा पावडर. तर ही पण अंबारीची आहे. अंबारीचेच पदार्थ हे यूज करत आहेत. ही पण पूर्ण टाकलेलं आहे पॅकेट धणा पावडरचं. खूप कलरफुल मसाला बनला आहे बघा, छान दिसतोय. इथे खूप सुंदर भजन चालू आहेत रामाची. तर खूप छान वाटतंय तिथे. खूप गर्दी आहे आणि दर्शनाची रांग आहे, गर्दी आहे. तर आता हे झालेले आहेत मसाले आणि डाळ पण शिजलेली आहे. तर एवढे सगळे मसाले टाकणार आहेत. ते कसे टाकायचे तेही ते आपल्याला सांगणार आहेत. आणि तिकडे एका बाजूला लसूण आणि आल्याची पेस्ट केली जात आहे, दुसऱ्या बाजूला, म्हणून ते थांबलेले आहेत. इकडे आलं आणि लसूण हे व्यवस्थित कापलं आणि सोललं जात आहे. टोमॅटो झाले आहे, कांदे पण झाले आहेत. तर आता तडका बघूया. ह्या भल्या मोठ्या कढईत त्यांनी तेल टाकलं आहे. त्याच्यात जिरं, मोहरी आणि अख्खे धने टाकले आहेत. कढीपत्ता टाकलेला आहे. आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे. बारीक कापलेले कांदे आणि हे टोमॅटो जे कापले ते टाकलेले आहेत आणि मिरच्या टाकलेल्या आहेत ह्या खूप साऱ्या. आणि त्यानंतर त्यांनी टाकला आहे तो मसाला जो ताटात तयार केला होता, तो सगळा मसाला टाकला आहे. आणि हे सगळं मिश्रण आणि मीठ टाकलं आहे त्याच्यात आणि ते सगळं मिश्रण
या पातेल्यात टाकलंय. वेगळ्या कढईत तडका तयार केला गेला कारण की डाळ खूप जास्त असल्यामुळे. आणि आता ते सगळं मिक्स केलं जात आहे. वरून बारीक कोथिंबीर आणि छानशी डाळ ही तयार आहे. कलर खूप सुंदर आहे डाळीचा. आणि ज्या ठिकाणी पाणी उकळत ठेवलं होतं तिथे सगळे खडे मसाले टाकले. धने, जिरे, तेजपत्ता, दालचिनी, मिरे, लवंग हे सगळं टाकून हे पाणी तयार केले गेले उकळलेलं. आणि त्यात भाताचे कट्टे टाकून दिले आहे आणि आपला भातही तयार आहे.